आपला अस्तरसाठी मी इथं 2 मीटर अस्तर घेतलेला आहे। मी इथं घेणार आहे बरोबर 3 इंच। आता पुढे बघा शॉल कॉलर असणार आहे, तर मी टॉप जो आहे तो आधीच शिवून घेतला आणि दुसरा मी आता मी जस्ट तुम्हाला कॅनव्हास फोल्ड करून दाखवते आणि शॉल कॉलरचं लुक अशा प्रकारे ड्रेस असो किंवा ब्लाउज असो मी थोडं नवीन असलं म्हणजे मी थोडं ट्राय करून बघते। तर तसंच मी सेम गळ्यातून टाकून बघितलेलं आहे की जातंय का नाही असं म्हटलं एकदम छान असं गळ्यातून टाकता देखील आलेला आहे टॉप। रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला शॉल कॉलर मध्ये टॉप दाखवणार आहे। तर मला हे संपूर्ण ड्रेस शिवून घ्यायचे आहेत। तर त्यातून बघा हे जे 2 टॉपचं कापड आहे ना, हे सेम कापड आणलेलं आहे आणि 2 टॉप मला सारखेच शिवून घ्यायचे आहेत। तर यातून मी तुम्हाला एक टॉपची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर त्यांनी बघा कापड पण वेगळं आणलेलं आहे, तसंच स्लीव साठी मॅचिंग करत नेटचा कापड आणलेला आहे आणि त्यानंतर हे अस्तर मी घेतलेलं आहे। तर टॉपला अस्तरसाठी मी इथं 2 मीटर अस्तर घेतलेला आहे, कारण स्लीव आपल्या नेटचे असणार आहे। तर टॉप साठी आपल्याला 2 मीटर अस्तर लागणार आहे। खाली मी अस्तर सरळ करून घेतलं। त्यानंतर इथं उंची प्लस आपल्याला बरोबर टॉप मध्ये 1.5 इंच घ्यायचा असतो, असल्यामुळे मी याला उंचीहून थोडं 1-2 इंच कमी घेणार आहे। अस्तर केव्हाही आपल्याला मेन कापडहून थोडं कमी घ्यायचं असतं, 3-4 इंच कमी जरी आलं तरी आपल्याला चालत असतं। इथं बघा मी शोल्डरचं माप टाकून घेतलंय 8 इंचावरती। मुंडा खोली पण मी 8 इंचावरती घेते। हा जो काही टॉप मी बनवून घेते तो आहे आपला बरोबर 42 मापासाठी। इथं आता मी कमरेची उंची तसंच कट उंची असे 2 पॉइंट लावून घेणार आहे। इथं कमरेच्या उंचीवर आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे आणि कट उंचीवर आपल्याला सीट घेरचे माप टाकायचं आहे, जे टॉप साठी मी सीट घेर घेतलेला होता त्याचं। तर आता बघा बऱ्यापैकी न्यू मैत्रिणी आहेत, ज्या बिगिनर्स आहेत, ज्यांना शिवणकाम चालू तुम्ही शिकत असणार, तुम्हाला ड्रेसचं मेजरमेंट कसं घ्यायचं हे कळत नसेल किंवा तुम्हाला सविस्तर बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की जेणेकरून मी तुमच्यासाठी अंगावरून माप कसं घ्यायचं ते देखील ड्रेससाठी कुठले माप घेतले जातात, कोणकोणते माप आपल्याला लक्षात ठेवायचे असतात आणि कोणते माप कुठं मोजलं जातं याची डिटेल माहिती तुम्हाला जर का जाणून घ्यायची असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा, म्हणजे मी तुमच्यासाठी पुढचा नेक्स्ट जो व्हिडिओ राहील तो मी मापाचा घेऊन येणार आहे की नेमकं ड्रेससाठी आपण माप कशा पद्धतीने घेऊ शकतो। तर बघा आता हे टॉप पार्ट मी तुमच्यासोबत कटिंग आणि स्टिचिंग शेअर करते। आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये मी संपूर्ण टॉप पार्ट तुम्हाला दाखवणार आहे। तर टॉप पार्टचं सीट घेर आणि पॅन्टसाठी सीट घेर आपण जो घेतो ह्या दोघांमध्ये बराच असा अंतर असतो। आता आपला हा जो काही मेन कापड आहे टॉपचा तो मी असं घडी घालून घेते, त्याची घडी जी आलेली होती ती मोकळी केली आणि अशी घडी घालत आता मी त्याला बरोबर एका बाजूने फोल्ड करणार आहे। जेवढा आपल्याला लागतंय तेवढाच मी कापड इथं फोल्ड केला आणि तुम्ही बघू शकता एवढं माझं असं मी कटिंग करून घेतलेलं आहे। आता ही जी काही नेट आहे तर नेटला दोन्ही बाजूला कटवर्क आहे, म्हणजे स्लीव वरती खाली कटवर्क येणार आहे। मी याची घडी घातलेली आहे अशी आणि उंची प्लस इथं मी आता घेते फक्त 1/2 इंच, कारण नेटला आपण आता खालून फोल्ड करणार नाही, फक्त मार्जिन मध्ये वरती कापड जाईल तो 1/2 किंवा 1/2 इंच आणि इकडे 4 इंच उतार देत मी बाहीचा असा एक आकार दिलेला आहे। खाली दंडगेरच्या निम्मे प्लस 2 इंच घ्यायचे आहे। नेहमीप्रमाणे मी मार्जिन 2 इंचच घेतलेली आहे। ड्रेसमध्ये देखील फिटिंग करत असताना मी 1.5 इंचावर फिटिंग करते, म्हणजे ऑटोमॅटिक तिथं 1/2 इंच माझं मी लुजिंग घेत असते। ठीक आहे ना, माप घेतल्याप्रमाणे मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर का डिटेलमध्ये बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती अजून भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही बघू शकता आणि तुमच्या पद्धतीने मग तुम्ही ड्रेसची कटिंग करू शकता। तर ह्या स्लीव अशा मी कट केल्या। आता आपण टॉप स्टिचिंगला घेतलेला आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथं गड्याची मार्किंग करणार। गडा रुंदी मी इथं घेणार आहे बरोबर 3 इंच आणि त्यानंतर इकडे शोल्डर उतार देणार आहे 1/2 इंचावरती। ठीक आहे, आता शोल्डर उतार मी बॅक आणि फ्रंट दोन्ही पार्टला मला द्यायचा होता म्हणून मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि गडा रुंदी जवळ मी कट लावून घेतलेला आहे। मागच्या तसाच पुढचा गडा आपल्याला कळायला हवा
आता पुढे बघा शॉल कॉलर असणार आहे, तर मी गळा उंचीला 7 7.5 तुम्ही कस्टमरच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी इथं 7.5चा घेतलेला आहे. व्ही शेप दिला आणि त्यानंतर व्हीला थोडा राऊंड शेप दिलेला आहे. अशा पद्धतीत मी हा गळा कट केलेला आहे आणि फ्रंट मुंडेचा आकार देखील मी इथं कटिंग करून घेते. तर फ्रंट आणि बॅक मध्ये आपल्याला हे एवढे 2 बदल करायचे आहेत. तर हे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे अस्तरवाला आणि याला आता मी मेन कापडवरती जो काही गळा आहे ना घेतलेला व्ही शेप मध्ये आपण जो गळा घेतला त्याला मी अल्टर करून घेणार आहे. कारण माझं इथं टॉपचं पार्ट देखील एकदम छान आहे, थोडा रफ मध्ये कापड आहे, तर मी इथं कॅनव्हासचा वापर करत नाहीये. तुमचं जर का ड्रेसचा कापड टॉपचा कापड थोडा लूज असेल, जॉर्जेट फॅब्रिक असेल, तर तुम्ही तिथं कॅनव्हासचा वापर करा आणि कॅनव्हासचा वापर करत मग तुम्ही हा गळा फिनिशिंग मध्ये तयार करू शकता. मी मात्र इथं अल्टरच्या फिनिशिंगने करून घेते. शिद्या कापडवरून अस्तर ठेवून घेतलेला आहे, त्याला टिप टाकल्यानंतर आतील वेस्टेज पार्ट कट करायचा. तर हे पहा आता माझा गळा इथे मी अल्टरचा करून घेतलेला आहे, त्याला पलटवत मी संपूर्ण अस्तर इथं स्टिचिंग करून घेणार आहे. तर आता हे संपूर्ण अस्तर मी असं स्टिच तर करत आहे, तेवढ्यात माझ्या इथं धागा संपून गेला. मी धागा परत पुन्हा भरून घेणार आहे. कारण याला असं आहे की मी याआधीच एक टॉप शिवून घेतलेला आहे. जे मी तुम्हाला सुरुवातीला 2 टॉप दाखवले ना त्यातला मी हा एक टॉप जो आहे तो आधीच शिवून घेतला आणि दुसरा मी आता तुमच्यासोबत शेअर करते. 2 मैत्रिणींचे हे टॉप आहेत, त्यांनी सेम कापड घेतलाय आणि सेमच स्लीवसाठी नेट वगैरे सर्व काही सारखं आणलेलं आहे आणि टॉप देखील त्यांनी सेम निवडलेले आहेत. शॉल कॉलरमध्ये त्यांना हे शिवून घ्यायचं होतं की आम्हाला शॉल कॉलरमध्ये शिवून द्या असं म्हणून. तर मग म्हटलं ठीक आहे चला दोघींना सेम करून देते. तर मग मी एकच तुमच्यासोबत शेअर करते आणि एक तर आपला आधीच तयार झालेला आहे. आता बॅक आणि फ्रंट जे आहे त्याला मी अस्तर असं अटॅच करून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा कापड आपला कटिंग झालेला आहे. आता हा बॅक पार्ट आहे, याला मी नॉर्मल असा फक्त थोडासा राऊंड शेप दिलेला आहे अर्धा इंचावरून. ठीक आहे ना. बॅक पार्टला फक्त आपल्याला गळा रुंदी अर्धा ते पाऊण इंच घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण फ्रंट आणि बॅक, फ्रंटच्या गळा फिनिशिंग मध्ये तयार झालेला आहे. फ्रंट आणि बॅकचे आपण शोल्डर अटॅच करणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आपण जेवढं कटिंगला महत्व असतं तेवढं स्टिचिंगला देखील असतं आणि फिनिशिंगसाठी आपल्याला वारंवार सर्व गोष्टी चेकिंग करायच्या असतात. आता आपले हे शोल्डर अटॅच झाल्यानंतर मी इथं कशा पद्धतीने घडी करते हे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक बघा, तेव्हा तुम्हाला शॉल कॉलर जमणार आहे. आता हे बॅक आणि फ्रंट मी दोन्ही आजूबाजूला करून घेतले आहेत. शोल्डरला शोल्डर मॅच करत मी अशी घडी घातलेली आहे. पुढचा गळा व्यवस्थित मॅच केला, मागचं बॅक पार्ट देखील असं व्यवस्थित मॅच केलेला आहे आणि इथं अगदी अलगद हाताने कुठलाच कपडा ताणतून करायचा नाही आणि असं मी मोजून घेते. तर माझं इथं डबल मध्ये कापड आहे आणि तो येतोय 12.5 इंच. ठीक आहे, तुमचा 13 येऊ शकतो, पावणे 13 येऊ शकतो, 12 इंच, 12.5 इंच. जर का तुमचा गळा तुम्ही कमी जास्त घेत असणार तर थोडा तुमचा फरक येऊ शकणार. इथं मी 3 इंच रुंदीला कॅनव्हास घेतलेला आहे आणि अशी जी लांबी आहे म्हणजे उंचीला 3 इंच आणि रुंदीला मी हे घेतलेलं आहे 12.5. जेवढं माझं 12.5 आलेलं आहे तेवढंच मी इथं घेतलेलं आहे. डबल मध्ये कॅनव्हासची घडी आहे आणि 3 इंच मात्र याची रुंदी मी घेतलेली आहे. तर इथं देखील मी असा एकदम डायरेक्ट व्ही शेप दिलेला आहे आणि मग नंतर त्या व्ही शेपला मी राऊंड शेप देते. एकदम आपल्याला एकदम स्ट्रेट असा व्ही शेप न ठेवता असा राऊंड शेप द्यायचा आहे. ठीक आहे ना. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. आता दिल्याप्रमाणे आकार जसा दिलाय तसाच मी कट करते. कटिंग झाल्यानंतर जेव्हा मी त्याला कापडवरती चिपकवून घेईल तेव्हा तुम्हाला तो स्पष्ट असा दिसणार आहे. आता ही झाली आपली शॉल कॉलरसाठी कटिंग. मी जस्ट तुम्हाला कॅनव्हास फोल्ड करून दाखवते आणि शॉल कॉलरचं लुक अशा प्रकारे आपला येणार आहे. ठीक आहे ना. आता ही कॉलर मी कापडवरती चिपकवून घेतली. सेम कॉलरच्या मापाचाच डबलचा कापड मी साईडला त्याला राहू दिलेला आहे. हा आपला कॉलरचा खालचा पार्ट असणार आहे. याला मी 1/2 इंच कापड घेत
असं संपूर्ण फोल्ड करून घेणार आहे आणि एक टीप टाकून घेणार आहे। म्हणजे आपल्याला शॉल कॉलर एका बाजूने अशी व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये तयार करायची असते। तर ही बाजू जी आहे ती माझी सरळवाली असणार आहे आणि राऊंड शेप वाला जे पार्ट आहे हे वरचं पार्ट असणार आहे। आता याला बघा मी कापड असं फोल्ड केला आणि आकारावरून मी टिप टाकणार आहे। तर इथं माझी जी टिप मी घेते ना ती अगदी कॅनव्हासच्या काठावरून येते, म्हणजे कॅनव्हासवरच मी ही टिप टाकून घेते। पेपर कॅनव्हास घ्यायचं कॉलर बनवताना खूप छान असं फिनिशिंग येते आणि एकदम परफेक्ट असं आपल्याला तयार करता येत असतं। आता इथे एक्स्ट्राचा कापड जो आहे तो मी कटिंग करून घेते आणि त्यानंतर ही कॉलर मी संपूर्णपणे पलटवून घेणार आहे आणि कॉलरच्या खाली मात्र आता आपण एक बाजू फोल्ड केलेली आहे आणि एक बाजू आपली बिना फोल्डची आहे, म्हणजे फक्त सिंगल कापड आहे तोच कापड आपण आपल्या टॉपच्या बॉडी पार्टला अटॅच करणार आहे। तर त्याला मात्र आपल्याला 1/2 इंच खाली मार्जिन राहू द्यायची असते, जे की मी इथं राहू दिलेली आहे। आता कॉलरला सांगितल्याप्रमाणे मी दाबटीप टाकून घेतलेली आहे। संपूर्ण वरच्या पार्टला आपण दाबटीप टाकून घेतली। कॉलर अशी फोल्ड करायची आहे आणि एकसारखं सरळ आपल्याला कटिंग करायचं असतं आणि इथं सेंटरला कट लावायचा आहे। केव्हाही तुम्ही कुठल्याही प्रकारची कॉलर लावत असणार तर तुम्हाला सेंटर काढणं खूप महत्त्वाचं आहे। मध्ये कट लावायचा, तसंच मी बॅक पार्टला देखील बघा सेंटरला कट लावलेला आहे आणि आता ही कॉलर लावताना आपल्याला उलट पार्ट वरून हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे। फक्त कापडवाला पार्ट मी घेतलेला आहे, कॅनव्हासवाला पार्ट माझा वरती असणार आहे। तर फक्त बॅक पार्टला आपण शोल्डर पर्यंत ही कॉलर अटॅच करतोय। लक्ष असू द्या, मी फक्त आणि फक्त शोल्डर पर्यंत ही कॉलर अटॅच करते। शोल्डरच्या पुढे आपला फ्रंटचा गळा स्टार्ट होते, तर तिथं आपल्याला ही कॉलर आतमध्ये टाकायची आहे। बघा आता शोल्डरला मी कट लावून घेते, दोन्ही बाजूच्या शोल्डरला मी कट लावते आणि आता ही कॉलर अशा पद्धतीने आपली मी अर्धवट लावून घेतलेली आहे फक्त बॅक पार्टसाठी। ओके, आता अशा पद्धतीने मी वरून ही जी काही कॉलर आहे ती अशी फोल्ड केलेली आहे आणि मार्जिनचा संपूर्ण जो पार्ट आहे ना बॅक पार्टचा तो पूर्णपणे आतमध्ये जातोय आणि शिद्यावर आपली ही कॉलर आता आपण पलटून घेतलेली आहे। आता ह्याच कॉलरला आपण फ्रंटसाठी जो व्ही नेक तयार केलेला आहे ना, तर एक बाजू पूर्ण एका बाजूने लावून घेते आणि दुसरी बाजू दुसऱ्या बाजूने लावणार आहे। तर जो व्ही नेक आहे तो आता आपल्या ह्या कॉलरच्या वरून येतोय, म्हणजे कॉलर आपली नेकच्या खाली जाणार आहे। एकदम फिनिशिंग मध्ये मी ही कॉलर लावून घेते। तर मला वेळ कमी आहे म्हणून मी ब्लॉग टाईप व्हिडिओ शूट केला आहे, पण तुम्हाला बऱ्यापैकी मी समजवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे। एका बाजूने माझी कॉलर लावून झाली, तसंच मी इथं दुसऱ्या बाजूने सेम पद्धतीने कॉलर लावून घेते। शोल्डरला कट लावलेले असल्यामुळे आपल्याला ही कॉलर सहज पद्धतीने आतमध्ये टाकता येते। आता फायनली बघा कॉलर लावून आपला कॉलरचा लुक असा तयार झालेला आहे। असा आपण याला फोल्ड करत इथं प्रेस करणार आणि मला सवयच आहे ड्रेस असो किंवा ब्लाउज असो मी थोडं नवीन असलं म्हणजे मी थोडं ट्राय करून बघते। तर तसंच मी सेम गळ्यातून टाकून बघितलेलं आहे की जातंय का नाही, असं म्हटलं एकदम छान असं गळ्यातून टाकता देखील आलेला आहे टॉप। आणि हे टॉप मी ट्राय पण केलेला आहे, तर खूप सुंदर असं दिसतंय टॉप। पूर्ण तयार झाल्यानंतर एकदम छान असा लुक आपल्या ह्या टॉपला मिळालेला आहे। तर बघा आता आपण इथं स्लीव अटॅच करायला घेणार, त्याआधी मी शोल्डर मॅच केले, शोल्डरला सारखं केलेलं आहे आणि तसंच चारही पार्ट मी सोबत घेतलेले आहेत। जसं मी ब्लाउजचे दाखवते ना तुम्हाला, तसंच सेम पद्धतीने ड्रेससाठी देखील आपल्याला फिटिंग करायची असते। चारही पार्ट मॅच करत त्यांना सारखा असा शेप दिलेला आहे आणि नंतर इथं अजून मी बघते की कुठं कमी जास्तपणा आहे का, तर जसा वाटतोय तसं मी सारखा असा आकार त्याला दिलेला आहे। आता इथं मी स्लीव अटॅच करायला घेणार। तर ह्या ज्या बाह्या आहेत ना त्या आहेत आपल्या नेटच्या, तर नेटची बाही असल्यामुळे नेटची बाही कशी लावायची फिनिशिंग मध्ये हे दाखवते। आधी आपल्याला एक टिप लावायची आहे, म्हणजे एक टिप टाकायची आहे आणि त्यानंतर संपूर्ण जॉईंट वाला पार्ट आतमध्ये टाकत वरून आपण यावरून दाबटेप देणार आहेत। तर अशा पद्धतीने केव्हाही तुम्ही ब्लाउजच्या बाहीला जर का नेट लावून घेत असणार तरी देखील तुम्हाला अशी फिनिशिंग द्यायची आहे आणि ड्रेससाठी देखील तुम्हाला अशा पद्धतीने फिनिशिंग करायची आहे, म्हणजे एकदम छान असा लुक आपल्या ड्रेसला असो किंवा ब्लाउजला असो मिळत असतो।
तर बघा अशा पद्धतीने मी दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि ही जी स्लीव आहे ती म्हणजे टॉप अंगात घातल्यावर स्लीवचा लुक कसा दिसतो, जो मार्जिनचा पार्ट असतो ना तो जर का तुम्ही आता दाबटीप दिली नसती तर मग तो पार्ट आपला बाहेर दिसतो आणि मग त्याच्याने लुक आपला खराब होऊ शकतो. नेटच्या बाहीला हवी तशी फिनिशिंग मग आपल्याला मिळत नाही. म्हणून एक टीप आपल्याला वरून दाबटीप अशी द्यायची आहे. आणि त्यानंतर आता मी इथं फिटिंग करणार आहे. तर मी मार्जिनमध्ये 2 इंच ॲड केलेला आहे. तर मी डायरेक्ट सरळ इथं 1.5 इंच ह्या बाजूला पॉईंट लावते आणि 1.5 इंच त्या बाजूला लावते. म्हणजे अर्धा इंच ऑटोमॅटिक माझी इथं लुजिंग येते दोन्ही बाजूला. तर परफेक्ट असा आपला हा ड्रेस फिटिंग असा मी करून घेणार आहे. ज्या मैत्रिणींना कट जमत नाही त्याने लक्षपूर्वक बघा. जी ही टीप असते ना फिटिंगची ती आपल्याला क्रॉस न काढता इथून बघा सीट घेर आहे तिथून मी 1.5 इंच मोजून घेतलंय आणि तिथपर्यंतच मी टीप घेतलेली आहे. दाब वरती करत मी कापड फिरवला आणि टीप मी रिटर्न घेतलेली आहे. असं ज्यावेळेस करणार तेव्हाच तुम्हाला परफेक्ट असे कट जमणार आहेत. तर मी राहिलेला टॉप पूर्ण करून घेतलेला आहे. तर मग मैत्रिणींनो हा जो टॉप आहे तो तुम्हाला कसा वाटला किंवा माझी कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.